नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 18 डिसेंबर 2025. मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरात किती मशीन आहेत आणि किती सामान आहे ती तुम्हाला दाखवतो आज. ही बघा, ही एवढं मशीन आहे, त्या ब्रेकर आणि हे सगळं किती मशीन आहेत तुम्हाला दाखवतो. हा ब्रेकर आहे, हा आहे 20 किलोचा ब्रेकर, 20 किलोचा आहे. आणि ह्यो एक नवीन ब्रेकर आहे, ह्यो दिवाळीत घेतलेला ब्रेकर आहे, दिवाळीच्या टायमाला घेतला आहे ना. ह्यो पण 15च्या आसपास काहीतरी आहे ब्रेकर. आणि तो एक कोपऱ्यात एक आहे बघा, तो एक पेटी कोपऱ्यात, तो 5 किलोचा ब्रेकर आहे, तो पण दिवाळीत घेतलेला आहे. आणि जुनी मशीन आहे सगळ्यात, ही पण 20 किलोचा ब्रेकर आहे. म्हणजे असे किती ब्रेकर आहेत माहिती का, एक, ही 2, ही 3, आणि कोपऱ्यात आहे तो 4 ब्रेकर आहेत. आणि ही ड्रिल मशीन आहे, ड्रिल मशीन म्हणजे आपण ते भिंतीला भोकं पाडतो माहिती का, ते ड्रिल मशीन आहे. असं ते कामावर एवढी ब्रेकर लागतात ना, आणि दुसरी पण आहेत ना कामावर, त्यांना पण ब्रेकर लागते पाडायला, धाड 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 भिंत्या पाडायला लागतात ना सगळ्या. म्हणजे कुठं काम आले की जायला लागते, दररोज असते काम त्याला. ते सगळं भावाचं आहे ना, ती जाते कामाला भिंत्या पाडायला सगळं. आणि पिशवीत सामान लागते, हातोडा म्हणा, ठीक आहे, वायर, म्हणजे वायर लागतेच ना. म्हणजे जिथं कुठं लाईट नसेल तिथं वायर लागते टाकायला. समजा कुठं लांब बोर्ड असेल इकडे तिकडं, ती वायर लागतेच ना टाकायला. असं एवढं सगळं मशीन आहे ते आमच्या घरात बघा. आता हाय काय, कोणाचा तर फोन आला ना मगाशी, काम आहे म्हणून या लवकर. मग आता ते चाललं आहे. आता ही ब्रेकर घेऊन जाणार आहे, मोठा ब्रेकर घेऊन. तो गाडी त्यांचीच असते ना, ती गाडी घेऊन गाडीवरनं येतात माणसं, मग ही ब्रेकर ही दोघं सगळी घेऊन जातात ब्रेकर. काल एवढी थंड होती सांगतो तर, मला दाखवलं बघा, बघ गाडीवर कसं पाणी सुटले बघा, थंड. हा हा हा, एवढे गार झाले बघा, हे बघ पाणी सुटले शिटेला. एवढी थंड होती काल, कारण की मागच्या वर्षी एवढी थंड नव्हती, ह्या वर्षीच लई थंड आहे. त्यामुळे एवढं सगळं गार गार, सगळं गार गार वाटायला लागले. जमीन पण गारच आहे सगळे. हे काय काय पाणी ठेवलंच नाही, पाणी ठेवलं नाही म्हणत त्यानं भावानं, सगळं वत्ताईनं घेऊन जाते घरात, पाणी ठेवतच नाही. काय ठीक आहे, पातेलं मोकळेच ठेवले. पाणी ठेवू का व बाथरूम मध्ये येते पप्पा, ठीक आहे ठेवू पाणी, ठेव म्हणते ती. पाणी पाणी दर आंघोळ करायला लागते ना त्यांना. काय लाकडं पण, लाकडं आत घालायला पाहिजे, त्याच्यावर कसं पाणी दाखवलं आहे का नाही. कुठं गेलं बादली इथं काय, पाणी ओतायला लागतंय. हा 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 हा, पाणी गार आहे, लई गार पाणी राव. इतकं गार पाणी आहे, पण अजून टाकायला पाहिजे. लई गार पाणी राव, इतकं गार पाणी काय सांगू, अजून टाकलं पाहिजे. भात झालं, टाकलंय पाणी, टोप पण झाकतो आता, जाळायला लावतो. हे काय सगळा इष्टच आहे, तर लागते बघा म्हणा, जाळ लागते मनाने. घातले बघा लाकडं, धोऱ्या लागलाय, लागतोय जाळ. लाकडं 2 दिवस झाले इथेच पडले, ती तिकडे ठेवायची आहे ती. तर ही सगळी लाकडं तिकडेच ठेवतो. कारण की इथं लाकडं नको ना ठेवाय, इथंच ठेवतो कुठंतरी. काय सगळी इथंच ठेवतो, म्हणजे
दुसरीकडं इथं ठेवायचं म्हणजे जागा सगळी ही होत्या ना इथं. तिथल्या तिथं लाकडं घ्यायला येतात, लाकडं तिथल्या तिथं. त्यामुळे इकडं ठेवायला लावली मी आता ही लाकडं, परवा तोडून आणलेली. पडू दे इथं. हे काय जाळं लागला आहे का, मनानं जाळं लागतो. जाळं लागलाय बघ आहे, लाकडं इकडे ठेवतो बघ. हा नको ठेवाय, इथल्या इथं घ्यायला येतात ग लाकडं. राहू दे, एवढे एकच ठेवतो की आहे नको म्हणायला लागले लाकडं ठेवायला. ओतलं की ग पाणी, पाणी ओतलंय तरी ओतायच लागल्या. पाक सांडेल ग पाणी, बाद झालं. मेथीची भाजी काढ म्हणताना काढवणार बास की आता. मला मेथीची भाजी खाऊ वाटायला बघ तिकडं पहिले. झाड पण भरपूर लागला. सगळं घाणच आहे ना, आहे ना. बस की ऊन आला, ऊन कडक पडले. ही दररोज भिजलेलंच का असते ग सगळं जमीन, एवढं पाणी मारते तुम्ही. सगळी भिजलेली जमीन दिसायला आली. हे बघा आमचं देवळ आहे, शाकंभरी देवळ. काही साफसफाई केल्या सगळी. ही सगळं इथं गवत उगलेलं ना, इथं आता पौर्णिमा येणार ना, म्हणजे देवाचा कार्यक्रम येणार ना. दरवर्षी कार्यक्रम असतो इथं, जेवण बिवण असतं इथं सगळीकडं. त्यामुळं आता ही साफसफाई केल्या. ठीक आहे, फरशा बिरशा सगळ्या बसवल्या. त्या फरशा बसवल्या नव्हत्या, 1-2 फरशा बसवून झाली, 1 महिना झाला. सगळं कडन कसं मस्तपैकी फरशा बसवल्यात बघा. आता कलर बिलर राहिला आहे, आता कलर कधी देतात बघूया. कलर झाला की इथं ब्लॉक बसवलं का नाही, ब्लॉक फरशा बिरशा, म्हणजे मस्त दिसेल एकदम. असं गेट लावले पुढे, काय गेट पण लावले. काय मेथीची भाजी आहेच की आता, दररोज दाखवते मी ब्लॉगमध्ये मेथीची भाजी. सारखं सारखं नको दाखवाय. मग लोक म्हणणार सारखं मेथीचीच भाजी दाखवलाय, मेथीचीच भाजी दाखवलाय असं म्हणणार. दोस्त काढ लागलीच का, मग कधी काढणार. मोठी झाली पाहिजे होय. काय आता फुलं बघ किती आलेत, फुलं पण एवढी आलेत. मला आता एवढ्या बुकाला आलेत काय सांगू. राजगीर काय का म्हणतात की याला, कुठलं तरी हे आहे, मला एवढं पण माहीत नाही. राजगीर कायतर म्हणतात. पावटा कसला लय आवडतो मला, जरा घेतो. हा कसं आहे, मस्त कालवून केलं बघा आहे ना आमच्या. मस्त चपाती घेतो जरा, एक चपाती घेतो. फरशीवर बसाय पण नको वाटायला लागले, फरशी पण गार लागायला लागले. खाऊन बघतो कसं लागते. मस्त लागते कालून. सकाळ सकाळ जेवलेलं कसं, परत दुपारचं भूक लागत नाही ना लवकर. 12 वाजता म्हणा, 1 वाजता म्हणा, काही 2 वाजता जेवलं तर चालते. मग आता जेवलं तर, म्हणून मी आत्ताच जेवते. कारण की भुकालाही लागतात ना सकाळ सकाळ, त्यामुळं. शटर धुवू नको, वाळत नाही हो. शटर काढायला लागले पप्पा. घाल निर्मा हो म्हणून, फेसच झाला पाहिजे शटरचा. बघू बघा, शटर गाठली बघा. दाब काच म्हणजे घाण निघते सगळे.
दुसरं कुठं आहे? एकच आहे यात तर नाही आहे. सर्पचा वासला येतो नाही निरम्याचा, घुमतोय असा. हे कुठं पळाला दिस, पाणी तापलंय की. ती काय जाळ बसा बसा जाळा लागलाय. एवढं लवकर होतायचं पाणी. ती म्हणते ते असं ती कशाला तू ते शटर माझं माझा आहे ती. टाका टाका उन्हात तापते, लई होत नाही. इथं टाका कुठं तरी, इथं इथं. वाळ्याला शटर उन्हात घालते तुम्ही, वाळ्याला शटर उन्हात घालायला. हे काय नको घालूस कशाला वर ठेवा.